पिढ्यानपिढ्या वहिवाटीचा वापरात असलेला रस्ता अचानक बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून रस्ता खुला न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे। अकोले तालुक्यातील एकदरे जायनवाडी येथील सन 2004-2005 मध्ये रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेला तसेच सन 2024 मध्ये शासन निधीतून खडीकरण व मोऱ्या दुरुस्ती करण्यात आलेला कायमस्वरूपी वहिवाटीचा शेतरस्ता दीपक सकाराम भांगरे व देवराम सकाराम भांगरे यांनी अचानक ऐन पावसाळ्यात रस्ता बंद केला आहे। त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांचा दळणवळणाचा एकमेव मार्ग बंद झाला असून प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करावा किंवा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता अनेक वर्षांपासून शेतीची मशागत, घरकुल बांधकामासाठी साहित्य वाहतूक, गुरेवासरे नेआण, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच आजारी व वृद्ध नागरिकांना दवाखान्यात नेण्यासाठी वापरला जात आहे। रस्ता अचानक बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प झाली असून सरकारी घरकुल योजनांची कामेही अडचणीत आली आहेत। काही प्रसंगी रुग्ण व वृद्धांना डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी यापूर्वी महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदने सादर करून रस्ता खुला करण्याची किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी निवेदन देत रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी नवीन शासन आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील वहिवाटीचे रस्ते व सार्वजनिक मार्ग संरक्षित ठेवण्याच्या तरतुदींचा आधार घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून अतिक्रमण अथवा अडथळा दूर करून तातडीने रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी केली आहे। तसेच शासनाच्या सार्वजनिक निधीतून विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर कोणालाही मनमानीपणे अडथळा निर्माण करण्याचा अधिकार नसून अशा प्रकरणात महसूल प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। राधाबाई मारुती भांगरे, तुकाराम मारुती भांगरे, नामदेव धोंडू भांगरे, ढवळा वाळू भांगरे, नामदेव धोंडू भांगरे, ढवळा वाळू भांगरे, सोमाबाई ढवळा भांगरे, गोरख तुकाराम भांगरे, वाळू सकाराम भांगरे, दादी बुधा भांगरे, गणपत महादू भांगरे, नामदेव दगडू भोटे, मीराबाई मारुती भांगरे, हिराबाई मारुती भांगरे, चिंदू चंद्र भांगरे, रवींद्र ढवळा भांगरे, रामदास धोंडू भांगरे यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। रस्ता तातडीने खुला करण्यात यावा किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा सर्व बाधित कुटुंबांसह जनावरे घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल। या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वोच्च जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। माझ्या स्वतःच्या वडिलांना आजारी झाले तर त्यांना अक्षरशः झोळी करून त्या रस्त्यापर्यंत नेली आणि त्याच्यात माझे 2 कुटुंब आहेत, 2 मुलं आहेत। अक्षरशः एखादा आजारी झाला, काय झालं, आईला आमच्या हप्त्याला डॉक्टर लागतोय, हप्त्याला तिला दवाखान्यात न्यायला लागतोय। तर मग आमची काय परिस्थिती आहे? मग तुम्ही हा विचार केलाच पाहिजे। नाही तुम्ही हा विचार जर केला तर तहसीलमध्ये आम्ही पार येऊन उपासनाला बसू आणि नाहीच आमचा विचार केला तर आम्ही तिथंच फाशी घेऊन संपून घेऊ। आम्हाला घर नको ना, दार नको ना, काहीच नको। हो, शासनाने आम्हाला रस्ते द्यावा, पर्याय रस्ता द्यावा आणि तहसीलने बी आमचा जर नाही विचार केला तर त्यांनी सुद्धा आमचा विचार करावा आणि रस्ता द्यावा। आणि नाही त्यांनी रस्ता केला तर आमच्याच 2 ठिकाणातून आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे तर तो रस्ता आमच्याकडून खोदण्यात जाईल। तुम्ही जर माझे नाव राधाबाई मारुती भांगरे, इथं वस्तीवर शेतात जायनावाडी याच्यात राहणारे आम्ही आहे। ती आमचे 2 घरकुलं आहेत तर आमच्या घरकुलाचं काम पूर्ण झालं नाही, काम आमचं खूप बाकी आहे। तर देवराम सकाराम भांगरे, दीपक सकाराम भांगरे यांनी आम्हाला न कळवता रस्ता पूर्ण खोदून टाकला आहे। आमच्या घरकुलांची कामं अपुरे आहे ती, तर आम्ही काय करायचं? 2004 मध्ये 4 ते 5 मध्ये रस्ता चालू होता तो आणि आता पूर्ण आमच्या आज्या पंजांपासून वाडवडिलांपासून तो रस्ता चालूच होता, पण आज आम्हाला न कळवता त्यांनी रस्ता बंद करून टाकलाय। तर मग आमचे आज अकाल त्यांनी बंद करून टाकले तर काय करायचं मग आता?
मग तहसीलमध्ये जर समजा तुम्ही आमचा विचार नाहीच केला तर 2 ठिकाणातून आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे, तो रस्ता आम्ही बंद करण्यात येईल. जरी आम्हाला नेऊन ठेवला कुठंही पण सरकारनं नेऊन ठेवला तरी चालेल असा निर्णय मन केला आहे आम्ही. आणि नाही जर समजा तुम्ही जर विचार केला तर आम्ही तहसीलमध्येच उपोषणाला बसण्यासाठी आम्ही तयारी धरली. हो, जर आमचा ह्या रस्त्याबद्दल जर विचारच नाही केला, सरकारनं जर आम्हाला रस्ताच नाही दिला, नाही तो असतो कुठूनही कवत नाही, दुसरा कवत नाही, पण आम्हाला रस्ताच पाहिजे आणि नाहीच रस्ता दिला तर आम्ही सरकारच्या कचेरीमध्ये उपोषणासाठी पूर्ण कुटुंब अख्खा 2 आई-वडील आहे ती, परत 2 आई-वडील आहे ती, 5 बाजूचे अजून कुटुंब आहे ती, 5 ते 7 कुटुंब आहे ती अजून बाजूचे, तर त्यांची सुद्धा घरकुलं चालू आहेत, माझी सुद्धा 2 घरकुलं चालू आहे ती. तर पूर्णपणे अक्षरशः तुम्ही येऊन बघा, पूर्ण भीती तशाच आहेत. डायरेक्ट उघड्यावर माझा स्वयंपाक आहे आणि उघड्यावर राहायची अवस्था आली. जर तुम्ही हा विचार नाही केला तर तुमच्याच तहसीलमध्ये फार फाशी सुद्धा घेऊ शकल मी. फाशी सुद्धा घेऊ शकल. कारण आजच कुलूप लागलाय तर करायचं काय? आणि ह्या जगण्यात अर्थच नाही ना, जीवनात अर्थच नाही ना, कशाला जगू? पूर्णपणे अख्खा परिवार घेऊन मी तिथं बसणार आहे. मावशी, तुमच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विषयी बोलताना तुम्ही जे भाव उठवून राहिलेत त्याच्यामध्ये तुम्ही आदिवासी कुटुंबात आहात, तर आदिवासीवर होणारा अन्याय हे करण्यासाठी तुम्ही तहसीलदारांना काही निवेदन दिलेत का? हो, दिलेत, अर्ज दिलेत आम्ही. हो, तहसीलदार प्रांताला, ग्रामपंचायतीमध्ये, नगरला चौक आम्ही अर्ज देऊन टाकले. बावनकुळे साहेबांना, जिल्हा अध्यक्षाला, विखे पाटलांना, सर्वांना आम्ही पत्र पाठवून दिले. ती माझे हे 2 घरकुलं आहेत, ती माझ्या घरकुलांचं सामान आणण्यासाठी जर यांनी रस्ताच बंद करून टाकला, विटा आणि एक ट्रॅक्टर भरून आणला होता, तो ट्रॅक्टर रस्त्यात वतला. माझ्या लेकरांनी 2 मंजूरकर पाहिले, ते मंजुरांचे पैसे मी 8 ते 10 दिवसांनी दिले, 8 ते 10 दिवसांनी. आणि एवढं डोक्यावर खाली माझ्या लेकरांनी वाहून आणलं. जर समजा मला न्यायच भेटत नसेल, मला रस्ताच नाही, मला आजच जर कुलूप लागलाय तर काय करणार? एक दरा ते वाघदारा, माझ्या शेतातून रस्ता गेलाय. एक दरा ते जायनावाडी, तो पण माझ्या शेतातून रस्ता गेलाय. मग तुम्ही जर समजा माझे घरकुलं बंद पडल्यासारख्याच आहे ती म्हणाय हरकत नाही. तुम्ही जर मला आजच कुलूप लावलाय, तुम्ही जर समजा सरकारनी, तहसीलनी किंवा अनेक अधिकाऱ्यांनी जर माझा विचार नाही केला, मला आजच कुलूप लागल्या दाखले नाही माझा विचार केला, तर मी पूर्ण माझ्या 2 आई बाप येते, आम्ही 2 म्हातारे येते, माझ्या मुलं मुली येते, एवढ्यांना मी अख्ख्या तुमच्याच याच्यामध्ये उपोषणासाठी मी तहसीलमध्ये येऊन बसणार आहे. तुम्ही जर माझा विचार न केला तर मी रस्ता आमच्या शेतातून गेलेला आहे, आणि नाही तुम्ही माझा विचार केला तर मी 2ही रस्त्यांना मी सुद्धा डायरेक्ट खटक्या घेऊन टाकणार आहे. मग नाही तुम्ही जर विचार केला तर मी उपोषणासाठी माझे आई वडील, मुलं मुली, पत्नी, फार सर्वस्व आम्ही येऊन तिथं थांबू. आणि नाही तुम्ही आमचा विचार केला तर आम्ही घराचा विषयही सोडून देऊ, आम्ही तिथंच मेलो तरी चालेल, काही हरकत नाही. आम्ही असा पूर्णपणे निर्णय घेतोय आता. या जीवनामध्ये आमच्या जगण्याचा अर्थ नाही ना, आम्हाला जर कुलूपच लागलाय तर पर्याय रस्ता तुम्ही देण्यात यावा आम्हाला.